घडामोडी सविस्तरपणे बघणार आहोत। एप्रिल ते मे महिन्यामध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होणार आहेत। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात महाविकास आघाडीच्या संयुक्तपणे सभा होतील। या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत। आतापर्यंत अशी माहिती मिळत होती की उद्धव ठाकरेंनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना जनतेपर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलेलं आहे। सगळे एकत्रित येऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये सभा घेणार आहेत। आता मात्र एप्रिल आणि मे मध्ये एकत्रित मवियाच्या सभा होणार आहेत अशी माहिती मिळते। मवियाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे की एकत्रितपणे तिन्ही पक्षांनी सभा घ्यायला हव्यात। यामध्ये अजित पवार, स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर नेते वेगवेगळ्या ठिकाणी सभेत सहभागी होणार आहेत। पुण्यामध्ये रील्स बाजांनी एका महिलेचा बळी घेतला। रील्स बनवताना स्कूटीने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय। तस्लिमा पठाण असं महिलेचं नाव आहे। आयान आणि जायद हे दोघंही बाईकवर स्टंट करत रील्स बनवत होते, तर तस्लिमा पठाण या रस्त्यावरून दुचाकीवरून घरी जात होत्या। त्याचवेळी आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली। या धडकेत पठाण या दुचाकीवरून खाली पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। हा प्रकार घडताच त्या दोघांनीही तिथून पळ काढला। पोलिसांनी तपास सुरू केल्यावर सोशल मीडियावर रील्स बनवण्याकरता हे दोघे तिथे आले असता ही घटना घडली असं समोर आलं। या दोघांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत। रील्स बनवण्याचं हल्ली फार प्रमाण वाढलेलं आहे। रील्स बनवायच्या, त्या सोशल मीडियावर टाकायच्या आणि त्यावर लाईक्सचा पाऊस पडतो याची वाट बघत बसायची। यामधूनच हा प्रकार घडलाय। तस्लिमा पठाण या दुचाकीवरून जात असताना रील्स बनवणाऱ्या या दोघांच्या गाडीची धडक तस्लिमा पठाण यांना बसली आणि तस्लिमा पठाण खाली पडल्या। तिथेच त्यांचा मृत्यू झाला। वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 6/3/2023 ला 5:15 ते 5:30 दरम्यान एक महिला आहे जी NIBM मध्ये मेटचं काम करायची। तिचं नाव आहे तस्लीम फिरोज पठाण। ती मेडचं काम करून घरी सय्यदनगरला घरी येत असताना एक पालखी मार्ग म्हणून तिथे एक रोड आहे। ऍक्च्युली तो रोड थोडासा पॅचमध्ये सिमेंटचा आहे, बाकी खराब रोड आहे। शॉर्टकट असल्यामुळे त्या मार्गाने फार क्वचित लोक येत असतात, रहदारी फार कमी आहे। त्या तिथून येत असताना त्या मार्गावर दोन तरुण जे आहे त्यांचे ते पल्सर 220 cc पल्सर आहे, त्याच्यावर ते टिकटॉक करता किंवा रील्स बनवत होते। रील बनवत असताना एक तिचा फोटो काढत होता आणि तो दुसरा फास्ट चालवत होता। तर त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी त्या महिलेला, तिथून जात असलेल्या ऍक्टिव्हावरील महिलेला मागून धडक दिली। धडके महाराष्ट्राचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आला। या पाहणी अहवालात राज्य अर्थव्यवस्थेत 6.8% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.0% वाढ अपेक्षित आहे। तसंच राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रामध्ये 10.2% वाढीचा अंदाज आहे। त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात 6.1% वाढ आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालातून समोर आलेली आहे। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो त्यावर नजर टाकूया। राज्याचा आर्थिक विकास दर 6.8%, कृषी क्षेत्राचा विकास दर 10.2%, उद्योग क्षेत्राचा विकास दर 6.1%, सेवा क्षेत्राचा विकास दर 6.4%, 1,10,00,000 शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा लाभ, 7,133 कोटींची शेतकऱ्यांना मदत, जन आरोग्य योजनेअंतर्गत 6,25,000 नागरिकांवर उपचार, राज्यात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाकरता झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झालेले आहेत। कर्डिले यांना 10 मतं तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं मिळाली। 1 मत बाद झालं। जिल्हा बँकेच्या निवडीमध्ये विखे पिता पुत्राची खेळी यशस्वी झाली आहे। अजित पवार यांना नगरच्या राजकारणामध्ये पुन्हा दणका बसल्याची चर्चा सुरू झाली आहे।
अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन उदय शेळके यांच्या निधनानंतर बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मंगळवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी मॅरेथॉन बैठक घेतली। या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्याचं ठरलं। महाविकास आघाडीकडे बहुमत असल्याने घुले यांचा विजय हा निश्चित मानला जात होता। मात्र ऐनवेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या खेळीमुळे भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा विजय झाला। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना 9 मतं तर भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना 10 मतं मिळाली। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आजही विखे पॅटर्न चालतो यावर शिक्कामोर्तब झालं। साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मला 10 मतं दिलेत। ह्या मतदाराचे मनापासून सगळ्यांचे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मानतो। परंतु आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आज पडली की मी सुद्धा मान्य करण्याचं काम करतो। भारतीय पक्षासोबत निवडणूक लढवली मात्र सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली, तो संधी साधूपणा नाही का, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। राऊत हे कोंबड्याप्रमाणे आपल्या मालकाला खुश करण्याकरता दररोज उठून प्रतिक्रिया देत असतात, अशी टीका ही राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। मला इथं आश्चर्य वाटलं काल भाषणामध्ये की संधी साधू लोक बाजूला गेली। म्हणजे ज्यांनी भारतीय जनता पक्षावर निवडणुका लढवल्या त्यांनी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीला आपली शिवसेना बांधून टाकली दावणीला। ते संधी साधूपणा तो नाही आहे, ते पुण्याचं काम तुम्ही केलं असं म्हणायचं का? म्हणजे तुम्ही संधी साधूपणा कोण करताय? मला वाटतं ही आता भाषणातून अशा प्रकारे आपल्या स्वतःवरच शिंतोडे उडवण्याचं काम ते करतायत। संजय राऊताबद्दल काय प्रतिक्रिया देणार? एक नोकर माणूस येतो सामन्यामध्ये काम करणारा, जसा रोज सकाळी कोंबडा आवरतो उठल्यावर, तसं त्याचं कामच आहे मालकाला मालकाला उठवायचं, मालकाला सावध करायचं। मला वाटतं ते सध्या त्या भूमिकेत आहे। त्यामुळे त्यांनी काय बोलावं, काय बडबड करावी, राज्यातली जनता आता आहे त्यांची दखल घेत नाही। त्या दखल पात्र सध्या ते पात्र झालेल्या राज्यामध्ये। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शेतकऱ्यांकरता आंदोलन केलं। विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घोषणाबाजी केली। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधकांनी केली। मुख्यमंत्री रंग खेळत असताना शेतकऱ्यांचा बेरंग झाल्याची टीका विरोधकांनी केली। अक्षरशः ह्या पावसाने गारपिटीनं पिकं भुईसपाट झाली। विजा लावून काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मेंढ्या त्या देखील मृत्युमुखी पडल्या। काही त्यांच्या पाळीव प्राण्यांना देखील ह्याच्यामध्ये फटका बसलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहता अक्षरशः शेतकरी स्वतःला मारून घेतोय। भाजीपाल्याचं नुकसान झालं, कोथिंबीर तर फुकटच विकायला लागलेली आहे। एवढं प्रचंड नुकसान झालं अध्यक्ष महोदय की आपण ते इमॅजिन करू शकत नाही। त्या संदर्भामध्ये सरकारने व तातडीनं सरकार काय त्याच्यामध्ये मदत करणार आहे, त्याच्यातून केंद्र सरकारची टीम तातडीनं बोलवणार का? माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना मी शेतकऱ्यांची लाईन कापत नाही। मी नागपूर विभागात 9,957 शेतकऱ्यांची शेतीच्या पंपाची लाईन कापली गेली। कापसाचा आम्ही कांद्याची खरेदी करतोय ही माहिती दिली, अजूनही कांदा खरेदी झाला नाही अध्यक्ष। कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडलेला अध्यक्ष महाराज, त्याला उलटे रोग लागतात आणि सगळं कामकाज बाजूला सारून या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सरकारने निर्णय द्यावा अशी आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज। ज्या वेळेला अख्खं जग होळी खेळत होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाची होळी झाली, रंग खेळत होतो त्यावेळेला शेतकऱ्यांच्या जीवनाचा बेरंग झाला अध्यक्ष महोदय। चक्क गाव सुद्धा ह्या आमच्या नाशिक जिल्ह्याचा विकायला काढलं शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय। कांदा गेला आणि मका गेला, सगळं गहू, द्राक्ष ना अध्यक्ष महोदय, ते द्राक्षाचे बाग उखडले गेले। त्या आता 5 वर्ष आता जेव्हा शेतकरी अडचणीत गेला, गुजरात सारख्या राज्यानं 350 कोटी रुपये कांद्याला अनुदान दिलं, त्याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याकडे पिकतो। अजूनही नाफेड जे आहे हे मार्केटमध्ये उतरत नाहीयेत, बाहेरच्या बाहेर कांदा खरेदी करतात। शेतकऱ्यांच्या महिला तोंड बडून घेत आहेत, रडतायत अध्यक्ष महोदय। आणि अशा वेळेला मला असं वाटतं
की या ताबडतोब याच्यावर काय आपण करणार आहोत, सरकार करणार आहे, काय कारवाई करणार आहे हे सरकारनं सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवल्याप्रकरणी सभागृहात विरोधक आक्रमक झाले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळीची सगळी माहिती मागवली असून पंचनामे सुरू असल्याचं सभागृहात त्यांनी सांगितलं. एकूण 8 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 13,729 हेक्टर एवढं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात कालच रात्री सर्व आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. अध्यक्ष महोदय, अधिकची माहिती घेणं चाललंय, पण आतापर्यंत आलेल्या माहितीच्या संदर्भात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवलेले आहेत आणि अध्यक्ष महोदय या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल. एका एवढी घाई कशाला करता? मग आता मला बोलावं लागेल की मागच्या काळामध्ये जेव्हा चक्रीवादळ आलं त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाही. कशाला पॉलिटिकल बोलायला लावता, कशाला राजकीय बोलायला लावता? राजकीय विषय नाही हा विषय हा शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे. याच्यावर का राजकारण करता? या विषयावर राजकारण करू नका. 2 दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय. 8 जिल्ह्यात सुमारे 13,729 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय असा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचं क्षेत्र जास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. विभागीय कृषी सहसंचालकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसानं उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतीचं नुकसान झाल्याची माहिती घेतली आहे. पंचनाम्यानंतर प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा हाती येईल. नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे इथं नुकसानीची तीव्रता अधिक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित सगळ्या जिल्ह्यात हजेरी लावली आहे पावसानं आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. अवकाळीचा फेरा कसा होता बघूया. 8 जिल्ह्यांमध्ये 13,729 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे. अवकाळीने दाणादाण उडवून दिलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड आणि जव्हार तालुक्याला सगळ्यात जास्त फटका बसला. 760 हेक्टर पिकावरचं नुकसान झालंय. आंबा आणि काजूचं नुकसान अधिक आहे. नाशिकमध्ये कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यांना सगळ्यात जास्त फटका बसलाय. 2,685 हेक्टरवरचं नुकसान झालेलं आहे. गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंबा पिकाचं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यातल्या साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यामध्ये 3,144 हेक्टर पिकाचं नुकसान झालंय. मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपईचं हे नुकसान आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, अकराणी, नंदुरबार या तालुक्यांमधल्या 1,576 हेक्टरवरच्या मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई, आंबा या पिकांचं नुकसान झालंय. जळगावातल्या भुसावळ आणि धरणगाव तालुक्यामध्ये 214 हेक्टरवरच्या गहू, मका, ज्वारी, केळी या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. अहमदनगरच्या राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव या तालुक्यातल्या 4,100 हेक्टरवरच्या मका, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालंय. बुलडाण्याच्या नांदुरा इथल्या 775 हेक्टरवरच्या मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा या पिकाचं नुकसान झालंय. वाशिमच्या 475 हेक्टरच्या गहू, हरभरा, फळपिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसाचा कसा फटका बसला, कोणकोणत्या पिकांना बसला आणि कुठल्या जिल्ह्यातल्या पिकांना याचा सर्वाधिक फटका बसला हे आता आपण पाहत होतो. शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटाची मालिका संपताना काही दिसत नाही हेच यावरून आपल्याला म्हणावं लागेल. अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री, पैठण आणि गंगापूरमधील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये गंगापूर तालुक्यात गारपीट झाली त्यामुळे गंगापूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं. तर अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील आडगाव, बुद्रुक मंडळांमध्ये झालेल्या अवकाळीचा रब्बी पिकांना फटका बसला. कोकणातही अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यानं कोकणातील आंबा पिकाचा मोहर गळून पडलाय. याशिवाय काजू बागायतदार, आंबा बागायतदार संकटात सापडलाय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं बळीराजाच्या डोळ्यातून अश्रू तरळतायत. या नुकसानीची देखील तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते आहे.
चांदवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसासह गारपीट देखील झाली। त्यामुळे वराडी, डोणगाव, निमोण, दुगाव या परिसरातील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, कांद्याचं अतोनात नुकसान झालं। तर अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील भेंडी उत्पादक शेतकरी संकटात सापडले। भेंडीची कळी गळणे तसंच बुरशी, चिकट्या, करपा या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। हंगाम चालू झाल्यापासून जे वातावरण खराब आहे आणि आता तर 2 दिवस सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुद्धा पडतो, त्याच्यामुळे पूर्ण भेंडीचं नुकसान झालेले, ही कळीगळ वगैरे झालेली आहे। आणि आता आम्ही जे बी आणि महागडीचं लावलेले खतं, औषधं फवारण्या झालेले आहेत आमच्या, त्याचं पैसे सुद्धा आम्हाला निघणार नाही। शासनाकडनं काहीतरी आम्हाला थोडीफार मदत मिळावी ही आशा आहे आमची। सांगली जिल्ह्यातील निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाली आहे। किलोला फक्त 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळतोय। द्राक्ष उत्पादक त्यामुळे संकटात सापडलेला आहे। प्रतिवर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचा बाजारभाव कोसळल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त दिसून येतोय। मार्च महिन्यात तरी भाव वाढतील अशी आशा असलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या तरी निराश दिसतोय। लातूरच्या निलंगा इथं कार चालकाला चक्क विना हेल्मेट वाहन चालवल्याचा दंड ठोठावण्यात आलाय। परिवहन विभागाच्या या अजब कारभारावर सर्वत्र चर्चा आहे। निलंगा इथं शिक्षक असलेले माधव नावाडे यांच्यासोबत ही अजब घटना घडली आहे। 7,500चं हे ई चलान मिळाल्यावर माधव नावाडे यांनी परिवहन विभागाला लेखी अर्ज केलाय। मात्र परिवहन विभागाने अद्याप याची कुठलीच दखल घेतलेली नाही, तर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास मात्र नकार दिला। त्या फाईनमुळे मला खूप त्रास होतोय। प्रत्येक वेळी मी RTO ऑफिसला पण 2-3 वेळेस गेलेला आहे। त्यांनी म्हणतात पनवेलला जावा, पनवेलला जायला मला परवडणार नाही आहे ते। तर माझी एवढीच विनंती आहे, जे कोणी अधिकारी असतील त्यांनी माझं हे फाईनचं काय आहे ते व्यवस्थितपणे मला न्याय द्यावा, कारण ती माझी गाडी नाही आहे मोटरसायकल, फक्त माझी कार आहे, एवढीच विनंती आहे। अपने गली में हर कोई शेर होता है हे वाक्य प्रचलित आहे, पण चक्क वाघाला पाळीव म्हशींनी पळवून लावल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे। चंद्रपूरच्या महाऔष्णिक केंद्राच्या परिसरात पाळीव म्हशींचा कळप चरण्याकरता गेला होता। त्या ठिकाणी शिकारीच्या शोधात आलेल्या वाघानं या म्हशींच्या कळपावर हल्ला केला। एका म्हशीला त्यानं झेप घेऊन खालीही पाडलं, पण याच कळपातल्या एका म्हशीने थेट वाघाच्या दिशेने धाव घेतली। म्हैस अंगावर धावून येते म्हटल्यावर जंगलाचा राजा वाघानं पकडलेल्या म्हशीला सोडलं आणि पळ ठोकला। काही मीटर अंतरापर्यंत वाघाचा या म्हशींनी पाठलाग सुद्धा केला। भिवंडीच्या पूर्णा ग्रामपंचायतीत एका गोदामाला भीषण आग लागली। गोदामात केमिकल आणि मेणबत्ती बनवण्याचा मोठा साठा असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।